पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं जे युट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेले त्यांचं मी सरचं स्वागत करतो. थँक्यू सो मच. सचिन गिरी यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. आपल्या भारताची राष्ट्रभाषा हिंदी भाषेचं समालोचन मागच्या अफलातून मॅच मध्ये तुम्ही ऐकलं. डिफेंडिंग चॅम्पियन आम्हाला सचिन गिरी सांगत होते गावदेवी दिवाळी संघाने टायटल जिंकलं होतं. मागच्या वर्षीचा मच्छिंद्र स्मृती चषक जिंकला होता. परंतु या वर्षी विकी मुंबईकर यांची कमतरता कुठेतरी भासली या टीमला. अरे की विकी मुंबईकर जर टीम मध्ये असते तर कदाचित शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच आलीच नसती. नयन कोळीने खूप चांगली धुलाई केली आहे साई एकवीर ऐरोली टीमची. शेवटच्या क्षणी 2 बॉल 6ची मॅच ती एकदम इझी होती. कठीण मॅच तुम्ही 2 बॉल 6 पर्यंत घेऊन येताय म्हणजे मॅच पूर्णपणे तुमच्या हातामध्ये होती. ती मॅच हातातनं निसडली आणि डिफेंडिंग चॅम्पियन मात्र पहिल्याच मॅच मध्ये बाहेर गेलेले आहेत. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 2 संघ नवीन आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे रॉयल स्ट्रायकर्स ऐरोली आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी शिरोणे ज्याने मात्र यंदाच्या हंगामामध्ये रबर बॉल क्रिकेट खेळत असताना धुमाकूळ घातलाय. आणि दुसऱ्या बाजूला सरप्राईज करेल का रॉयल स्ट्रायकर ऐरोली एक नवा संघ आपल्याला पाहायला मिळतोय या नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती फलंदाज राजा आहे आणि नॉन स्ट्राईक कडे अभिजित पाहायला मिळतोय. सागर सिंग तारे पहिलाच बॉल भन्नाट वेगाने राजा यांच्यासाठी लेफ्ट हँडर राजा यांना आपण पाहतो बॅटिंग करत असताना शॉटचा वेध घेत असताना लेग बायच्या स्वरूपामध्ये फक्त एक सिंगल रन मिळणारा सागर सिंग तारे याच्याकडे ही चांगला अनुभव आहे. चांगली गोलंदाजी तो सातत्याने करत आला आपल्या टीमसाठी. पहिलं षटक टाकत असताना आपल्याला तो पाहायला मिळतोय. आज हमजा खान उपस्थित नाहीये आणि याच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ कसा परफॉर्मन्स करेल. मागची जे काही स्पर्धा झाली त्यामध्ये गावदेवी शिरोणे संघ मग अरविंद राणा सोनू असेल मग हमजा खान असेल हे 2 खेळाडू महत्वाचे समावेश झाल्यानंतर या टीमने मात्र गेम प्लॅन पूर्ण चेंज केला. परंतु आज अरविंद राणा सोनूही नाही आहेत आणि हमजा खानही नाही आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आज पाहायचं आहे ही जिन्मय जोशीची टीम कशी खेळतीये. यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट वेगाने सागर सिंग तारे यांचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मंदा प्रभू पाहायला मिळतात विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. आणखीन एक चेंडू निर्धाव आलेला आहे. 2 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉल आतापर्यंत झालेत. अभिजित स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा सूर्याचा वेध घेत असताना शॉर्ट पुल करायचा होता. याही वेळेस फक्त एक सिंगल रन मिळणार आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल धावा आता दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा दाफलकावरती लागल्या. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. पावसाच्या सरी कोसळायला लागल्यात. भरपूर पावसाच्या खडी सरी ज्या आहेत त्या कोसळायला लागलेल्या आहेत या मैदानावरती. रबर बॉल क्रिकेटची हीच तर मजा आहे ना. तर पावसामध्ये भिजत जर क्रिकेट खेळला नाही तर रबर बॉल कसला. आणि हा जो फॉर्मॅट जो आहे तो याच गावचे आमचे गावदेवी शिरोणे टीम कडनं खेळत असलेले आणि त्याचबरोबर लेजंड खेळाडू आपल्या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचे तानाजी काका आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये प्रथमतः ही संकल्पना आणली. रबर बॉल क्रिकेटची पहिली स्पर्धा तानाजी काका यांनी नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये आयोजित केली आणि तेव्हापासून रबर बॉल फॉर्मॅट जो आहे तो टेनिस क्रिकेटमध्ये आलेला आहे. यावेळेस फटका चांगला आहे. बॉल सीमारेषा पार गेलाय. फक्त बॅटला बॉल लावायचा होता. अभिजितलाही माहिती होता बॉल एवढा पेसनी येतोय ना फक्त बॅटला बॉल लागला ना तो बॉल लाईनच्या बाहेरच जाणार आहे. षटकार आलाय. टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टोटल धावा दाफलकावरती 9 लागलेल्या आहेत. आज जिन्मय जोशीची गोलंदाजी चालणार नाहीये कारण की जिन्मय जोशी आज वळू शकत नाहीये. सचिन गिरी यांनी सांगितलं की हा जो मैदान आहे ना तो जिन्मय जोशीला भरपूर लकी ठरलाय. परंतु जशा पावसाच्या सरी त्या विकेटवरती कोसळतात ना जिन्मय जोशीला माहिती आज गोलंदाजी करण्याचा चान्स जो आहे तो कमी मिळणार आहे मला. पाण्यामध्ये कुठे बॉल टर्न होणार आहे. तुम्हाला पेसवाले गोलंदाज वेगवान गोलंदाज काढावे लागणार आहेत. रोहित पाटील आलाय गोलंदाजीसाठी. भरपूर वर्ष क्रिकेट खेळल्या. अंडर-19 पासून या टीम सोबत जोडला गेला आणि आज पाहता पाहता या खेळाडू जो आहे या टीमचा प्रमुख बनलाय. रोहित पाटील समोर राजा आहेत. रॉयल स्ट्रायकर ऐरोली या टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस समोरच्या दिशेला परफेक्ट मिड ऑफ द बॅट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर राजाच्या बॅटपदनं आलाय षटकार. रोहित पाटीलचं स्वागत षटकाराच्या साह्याने केलंय. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागलेले आहेत 15 धावा. ही सरप्राईज करणारी टीम आहे जसं साई एकवीर ऐरोली टीमने केलंय.
यावेळेस बॉल पिच झाल्यानंतर खाली राहिला. पाण्याच्या जिथे पाणी साचलं होतं ना कदाचित त्याच जागेवरती बॉल पडला आणि त्याच्यानंतर बॉल जो आहे तो खाली राहिला. एक सिंगल रन मिळणारा. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल सिंगल आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल झाली आहे 16 धावा. 2 बॉल आतापर्यंत झालेत. धावा तुम्हाला कमी खर्च करावे लागणार आहेत. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल आहे. आणखीन एक बॉल सीमारेषा पार गेलाय. पंचांचा इशारा आलाय. सचिन नाईक आम्हाला सांगतात आणखीन एक राजाच्या बॅटमधून षटकार आलाय. धावसंख्या पुढे जात असताना आता 22 धावा धावफलकावरती. जसे 2 षटकार लागले नाही या ओव्हर मध्ये. मेहबूब शेख, जितेश पाटील चर्चा करण्यासाठी गेलेले आहेत. संपूर्ण संघ एकत्रित येतोय आता. त्यांना माहिती आहे रोहित पाटील एक चांगला गोलंदाज आहे आणि भर पावसामध्ये रोहित पाटील कडनं ही गोलंदाजी अपेक्षित नाही आहे शिरोने टीमला. तुम्हाला शॉर्ट बॉल टाकावे लागतील. खांद्याजवळनं बॉल काढावे लागतील फलंदाजाच्या. ओव्हर पिच बॉल फक्त बॅटला बॉल लावायचा आहे. बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाईल. बॅट्समॅनला फक्त पेसचा वापर करायचा आहे या ओल्या खेळपट्टीवरती. टीमची धावसंख्या 22 लागलेली आहे. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण आहोत. यावेळेस आणखीन एक चेंडू चांगला पाहायला मिळाला. यावेळेस गुडले स्पॉट वरती बॉल पडला. गुडले स्पॉट वरती बॉल पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर बदलल्यानंतरही थोडासा फरक पडतो जाणवतो गोलंदाजाला. मेहबूब शेख आपल्याला पाहायला मिळतात विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. मेहबूब शेखचा ऐकला नाही. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार रोहित पाटील यांच्यावरती मात्र प्रतिहल्ले राजाचे पाहायला मिळतात. मेहबूब शेख सांगतात मागणं की मागे टाक बॉल, मागे टाक बॉल. खांद्याजवळ हा बॉल जो आहे तो तुला डिलिव्हर करायला लागणार आहे बॅट्समॅनच्या. परंतु रोहित पाटील कुठं ऐकतो. त्याचा बॉल ओव्हर पिचच पडतोय आणि ते ओव्हर पिच 3 बॉल पडले. 3ही बॉल त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर मारलेत. राजा रॉयल स्ट्रायकर ऐरोली सरप्राईज केलंय राजा या फलंदाजाने. आणखीन एक ओव्हर पिच बॉल होता. याही वेळेस वाचला. राजाची रिएक्शन वरनच कळते की हाही बॉल तो बाउंड्री लाईनच्या बाहेर पाडू शकला असता. तो इथे टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टोटल लागलेले आहेत 29 धावा. सकाळच्या सत्रामध्ये आम्ही पहिली मॅच अशीच पाहिली होती जिथे 2 ओव्हर मध्ये कुक्षट टीमने 28 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर बेलापूर टीमने कमबॅक करत असताना फक्त नंतरच्या 12 बॉल मध्ये 7 ते 8 धावा खर्च केल्या होत्या. तसं कमबॅक करावा लागणार आहे. संधी आता संधीचं सोनं करावा लागणार आहे. हमजा खान नाहीये या टीम मध्ये. 2 ओव्हर मध्ये धावा जर पाहिलं तर आतापर्यंत 29 खर्च केल्यात गावदेवी शिरोणे टीमने. रोहित पाटील भरपूर महागडा ठरलेला आहे. 20 धावा तब्बल त्याच्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाला आणि या ओल्या खेळपट्टीवरती 20 धावा खर्च करणं खराब गोलंदाजी रोहित पाटील यांची पाहायला मिळाली. गोलंदाजीसाठी प्रणित जोशी यांना मात्र आता संधी मिळाली. एक वेळ होती का प्रमुख गोलंदाज म्हणून या टीमचा हिस्सा होता परंतु त्याच्यानंतर थोडस ब्रेक. परंतु त्याच्यानंतर कमबॅक करण्याची ही संधी प्रणित जोशी यांच्याकडे आहे. आज हमजा खान उपस्थित नाहीये. प्रमुख गोलंदाज उपस्थित नाहीये. हमजा खान, जिन्मय जोशी हे 2 षटकानंतर या शिरोणे टीमचे असतात. परंतु जिन्मय जोशी टाकू शकत नाहीये कारण की जिन्मय जोशी यांच्याकडे वळवण्याची क्षमता आणि या ओळ्या खेळपट्टीवरती थोडस कठीण होईल जिन्मय जोशीला. म्हणून प्रणित जोशी यांच्याकडे आता मोठी संधी आहे. कमबॅक करायचं टीम मध्ये पुन्हा एकदा आणि याच्यापेक्षा चांगलं कमबॅक साठी संधी कोणती असणार आहे. सचिन नाईक इशारा करतात. लेग बायच्या स्वरूपामध्ये आणखीन एक रन मिळणार आहे टीम ऐरोली स्ट्रायकर्स या टीमला. टीमची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. सिद्ध करावा लागणार आहे. प्रणित जोशी भरपूर उशिरानंतर या टीम कडनं गोलंदाजी करत असताना राईट अप ऑफ द विकेटने यावेळेस बॉल खाली राहिला आणि हा बॉल व्हाईट बॉल पंचांनी आम्हाला सांगितलं हा व्हाईट बॉल आहे. टीमची धावसंख्या 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पावसाच्या सही खेळपट्टीवरती कोसळतात. बॉलरला बेनिफिट असतं अशा वेळेस परंतु बॅटरने चांगलीच धुलाई केलेली आहे. प्रणित जोशी पुन्हा एकदा होतील तयार. समोर राजाची विकेट भरपूर इम्पॉर्टंट आहे. सेट झाला. 3 षटकार त्याच्या बॅटमधनं. यावेळेस पुन्हा एकदा बॉल खाली राहिला. 1 रन कंप्लीट झाली. राजा भरपूर वेगाने दुसऱ्या रन साठी जातील का. फिल्डिंग चांगली झाली. फक्त एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलेली आहे 32 धावा. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. 3 बॉल खूप चांगले टाकले. त्यामध्ये एक वाईड आहे परंतु मोठा फटका अजूनपर्यंत आलेला नाहीये.
तीन बॉल ही भरपूर महत्वाचे असणार आहेत. अभिजित यांच्याही बॅटमधनं एक मोठा षटकार आला पहिल्या ओव्हरमध्ये, त्याच्यानंतर तेही थोडीशी शांत पाहायला मिळालं. याही वेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला, फक्त एक सिंगल, त्याच्या व्यतिरिक्त काहीच मिळणार नाहीये. प्रणित जोशीने या ओव्हरमध्ये कमबॅक करून दिले गावदेवी शिरोणे टीमला. ज्या 20 धावा रोहित पाटीलच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या त्या कव्हर करत असताना 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेत प्रणित जोशी याने. टीमची धावसंख्या टोटल धावा दाफलकावरती पाहायला मिळालं 33. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक, जे निर्णायक आहेत, जे महत्वाचे आहेत. याही वेळी चांगला चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रणित जोशी यांचा. बॉल तुम्हाला टप्पा चांगला टाकायचा, नियंत्रण असेल तर तुमची गोलंदाजी या विकेटवरती चालणार आहे. रोहित पाटीललाही तेच करायचं होतं जे प्रणित जोशी करतात, फक्त टप्पा नियंत्रण. ही बॉल खूप चांगला पाहायला मिळाला, परंतु हा भरपूर बाहेर होता. हा वाईट बॉल पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागलेली आहे 34 धावा. शेवटचा एक बॉल अजूनपर्यंत शिल्लक. 5 बॉल मध्ये फक्त 5 धावा प्रणित जोशी याने खर्च केलेले आहेत. शेवटचा एक बॉल. याही वेळेस आपण पाहिलं अगदी हलक्या हाताने खेळून काढले राजांचं सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, परंतु प्रणित जोशी यांचं कौतुक करावं लागणार आहे. फक्त 6 धावा खर्च करत रोहित पाटीलच्या ओव्हरमध्ये जी धुलाई झाली ती भरपाई करत, कव्हर करत ओव्हर फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि 35 धावा या धावफलकावरती लागल्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी उभी राहिलेली आहे ऐरोली अव्हेंजर्स टीमची, जिथे पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप आपल्याला 35 धावसंख्येची पाहायला मिळते. विकेट अजूनपर्यंत एकही गमवली नाहीये. तो शेवटच्या ओव्हरमध्ये आता कोणता गोलंदाज येईल, कोणत्या गोलंदाजाला प्राचारण केलं जाईल. मंदार प्रभू त्यांच्याकडे एक ऑप्शन आहे. 2 लेफ्ट आर्म आहेत त्यांच्याकडे, ते स्पिनर आहेत. एक मंदार प्रभू आहेत, एक जिन्मय जोशी आहेत. परंतु ही टीम जाईल कोणाकडे? जिन्मय जोशी. वेग आहे का या गोलंदाजाकडे? कारण की वळवण्याची क्षमता पाण्यामध्ये कमी असते. आता पाहावं लागेल. सर्व खेळाडू तर जिन्मय जोशी यांच्या जवळ गेलेले आहेत. त्याच्यानंतर जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडू त्यांना सांगत आहेत की टप्पा व्यवस्थित टाकायचा आहे. जिन्मय जोशी यांच्यावरती भरोसा दाखवला. या स्पर्धेमध्ये कॅप्टन्सी ते करतात, स्वतः कॅप्टन म्हणून ते टीम मध्ये खेळतात. या स्पर्धेमध्ये टॉस साठी ते आले होते. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू, आणि गोलंदाजी करत असताना 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत 35 या धावसंख्येवरती थांबवण्यामध्ये यशस्वी झालेत गावदेवी शिरोणे संघ. उद्या शेवटचं षटक भरपूर महत्वाचं असणार आहे. तेही लेफ्ट हँडर बॅटमॅन आहे समोर. सेट झाला पूर्ण राजा, आणि त्याच्या समोर बॅटिंग गोलंदाजी करणं थोडंसं कठीण होईल जिन्मय जोशी यांना, कारण की जिन्मय जोशी ही एक डावखुदाचे गोलंदाज आहेत. उजव्या हाताच्या फलंदाजाला बाहेरच्या दिशेला वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे, परंतु डावखुऱ्या हाताचा फलंदाज समोर आहे. गोलंदाजी डावखुऱ्या हाताचा आहे जिन्मय जोशी. पहिला बॉल, पहिलाच बॉल, बॅट मधनं स्वीट साऊंड. कॅच त्या ठिकाणी लाजवाब पकडली आहे. व्हाट अ कॅच! काय कॅच पकडली आहे! रोहित पाटील त्या ठिकाणी कदाचित तैनात होते, आणि फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. हा बॉल थोडासा लूज होता, हा बॉल लूज होता. राजा थोडेसे निराश असतील. राजांना माहिती होतं की हा बॉल मी बॉन्डलाईनच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी झालो होतो, परंतु एलिव्हेशनची कमतरता आणि तिथे जजमेंट रोहित पाटीलचं खूप चांगलं पाहायला मिळालं. भर पावसामध्ये कॅचेस पकडणं थोडंसं कठीण असतं, आणि ते काम रोहित पाटील यांनी केलेलं आहे. रोहित पाटील यांना माहिती होतं या बॉलवरती जर षटकार आला, बॉल माझ्या हातातनं सुटला असता, षटकार गेला असता, मोमेंटम पुन्हा एकदा ऐरोली अव्हेंजर्स टीम कडे शिफ्ट झाला असता. म्हणूनच ही कॅच पकडणं भरपूर महत्वाचं होतं, कारण की मागच्या ओव्हरमध्ये प्रणित जोशीने जो मोमेंटम पकडून दिलाय शिरोणे टीमला, तो मोमेंटम जो आहे तो त्यांना घालवायचा नव्हता. म्हणूनच ही कॅच पकडणं भरपूर महत्वाचं होतं. परंतु जिन्मय जोशी यांचे 5 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहेत, आणि नवीन फलंदाज हेमंत आलेत. यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आहे. हेमंत यांचं स्वागत मात्र डॉट बॉलने होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 35 धावा, जे आम्ही म्हटलं होतं सकाळच्या सत्रामध्येही आम्ही अशीच एक मॅच पाहिली. प्रियदर्शनी बेलापूर त्यांच्या विरुद्धामध्ये गावदेवी जय गजानन कुक्षेत, ज्यामध्ये जय गजानन कुक्षेत टीमने पहिल्या 2 ओव्हरमध्ये 28 धावा उभ्या केल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र 7 ते 8 धावा खर्च केल्या 12 बॉलमध्ये बेलापूर टीमने. जिन्मय जोशी आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. प्रणित जोशी भरपूर वेगाने येत आहे. रनआउटची संधी आहे, आणि इथे फलंदाज बाद झाला. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ही 1 रनची आहे, ती कम्प्लीट करायला हवी होती. अगदी सोपी रन होती. क्रिकेटमध्ये एक धाव भरपूर महत्वाची आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे,
आणि जर एका धावसंख्येने ऐरोली अव्हेंजर्स संघ पराभूत झाला ना तर ही एक धाव भरपूर काही सांगून जाईल की चूक क्रिकेटमध्ये किती महत्वाची असते आणि ती चूक जर तुम्ही केली तर तुम्हाला भोगावा लागतं क्रिकेटमध्ये. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत राहिलेला शिल्लक अजूनपर्यंत बाकी आहे. हमजा खान रत्नागिरीमध्ये तो खेळण्यासाठी गेलेला आहे. चंदन तलवार यांच्या टीम मध्ये तो खेळताना दिसणार. अरविंद राणा सोनू या टीम मध्ये नाही आहे आजच्या दिवसामध्ये. 3 बॉल आतापर्यंत बाकी आहेत. जिन्मय जोशी कमी वयामध्ये उंच भरारी घेतली या टीम कडे खेळत असताना जिन्मय जोशी या गोलंदाजाने स्वप्नील आला नवीन फलंदाज, परंतु जो स्ट्राईक एन्काउंटर बॅट्समॅन आहे त्याच्या बॅटमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं असणार आहे. अभिजित याही वेळेस मात्र डोक्यावरती बॉल लागलाय. अभिजित यांच्यावरती मात्र प्रतिहल्ले होत चाललेले आहेत कारण की ही दुसरी वेळ आहे. पहिला बॉल त्यांना सागर सिंग तारे यांचा लागला होता आणि जिन्मय जोशी यांचा बॉल आता पुन्हा एकदा त्यांच्या चेहऱ्यावरती लागलेला आहे. त्याच कारणामुळे ते रिटायर हर्ट होतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. जास्त रिस्क घेऊन फायदा नाही आहे आणि दशरथ सरांनी देखील सांगितलं होतं ज्यावेळेस नगरसेवक ट्रॉफी झाली होती शिरोणे आयोजित सारसोळच्या मैदानावरती, खरं क्रिकेट अजून बाकी आहे, खरं क्रिकेट चालू झालेलं नाही आहे. रबर बॉल क्रिकेट जो आहे तो फन गेम आहे. एक क्रिकेट बंद नको होऊ दे किंवा जो सराव चालू आहे क्रिकेटरांचा तो चालू ठेवण्यासाठी हा रबर बॉल फॉर्मॅट आपण खेळत असतो. खरा फॉर्मॅट जो आहे क्रिकेटचा तो दिवाळी नंतर सुरू होतो. म्हणूनच रबर बॉल क्रिकेट जास्त प्रमाणामध्ये आपल्याला खेळाडू खेळताना दिसत नाहीये. जे मोठमोठे खेळाडू आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेटचे तेही जास्त प्रमाणामध्ये खेळताना दिसत नाहीयेत आपल्याला. मोठमोठ्या स्पर्धा येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दसरा आला की तिथून उद्घाटन होतो. प्रत्येक टीम कडनं यष्टांना पूजलं जातं. त्यानंतर नवीन हंगामाला सुरुवात होते आणि आता आपण रबर बॉल क्रिकेटच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत यात काही शंका नाही आहे. उद्या गोकुळाष्टमी, त्याच्यानंतर जर पाहिलं तर दहीहंडीचा साजरा जो सण आहे तो साजरा केला जाईल. गणपती येतील आणि त्याच्यानंतर मात्र रबर बॉल क्रिकेट जो आहे तो संपेल आणि टेनिस बॉल क्रिकेट सुरू होईल. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल धावा आपल्याला पाहायला मिळतात. 36 धावा दाफलकावरती लागलेल्या आहेत. धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. जिन्मय जोशी खूप चांगली गोलंदाजी प्रणित जोशी, जिन्मय जोशी या जोशी बंधुबांनी केलेली आहे गावदेवी शिरोणे या टीम साठी. चला शेवटचा बॉल ही खूप चांगला पाहायला मिळाला. पहिल्या 2 ओव्हर मध्ये धुलाई चांगली झाली होती. सागर सिंग तारे यांनी चांगलं षटक टाकलं होतं. त्यानंतर रोहित पाटीलची धुलाई, त्यानंतर 2 जोशी बंधू आले, प्रणित जोशी आणि जिन्मय जोशी. त्यांनी आपल्या गावासाठी मात्र अस्तित्वाची लढाई लढून मात्र आपल्या टीमला सावरलं आणि अवघ्या फक्त 36 धावसंख्येवरती 37 या धावसंख्येवरती थांबवण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत.
चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्लीज त्वरित या, कारण की भरपूर सारे सामने अजून आम्हाला खेळवायचे आहेत. गावदेवी शिरोणे टीम, चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर आपण पाठवायची आहे. आज गोकुळाष्टमी आहे. प्रत्येक गावामध्ये हा सण साजरा केला जाणारा, त्याच कारणामुळे सर्वांना लवकरात लवकर घरी जायचे. ही स्पर्धा संपून उद्या दहीहंडी. ऑगस्ट महिना या महिन्यामध्ये भरपूर सण आपल्याला पाहायला मिळणार. येणाऱ्या काही दिवसांमध्ये बाप्पाचंही आगमन आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत या रबर बॉल फॉर्मॅटच्या, कारण की आता इथून या स्पर्धा जास्त प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसणार नाही आहेत. नवी मुंबईमध्ये कदाचित अजूनपर्यंत 2च स्पर्धा बाकी आहेत. एक दिवाळीच्या मैदानावरती, आणखीन एक या धाराव्याच्या मैदानावरती एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक वरती फलंदाज मेहबूब शेख असणार आहेत आणि नॉन स्ट्राईक वरती अनिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे बॅटिंगसाठी. 24 बॉलमध्ये 38 धावा ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत आणि अरविंद राणा सोनू आज या टीम मध्ये नाही आहेत. त्याची कमतरता भासून देईल का? मेहबूब शेख एक चांगला फलंदाज आहे, एक उत्तम दर्जाचा फलंदाज आहे. त्याला खेळणं या खेळपट्टीवरती भरपूर महत्वाचं असणार आहे. ऐरोली अवेंजर्स 12th मॅन पाठवा प्लीज. हेमंत गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅचला करूयात सुरुवात. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. 24 बॉल 38 धावा कंप्लीट करायच्या आहेत गावदेवी ऐरोली टीमला, माफ करा गावदेवी शिरोणे टीमला, आणि ऐरोली स्ट्रायकर्सच्या टीमला या धावा डिफेंड करायच्या आहेत. पहिला बॉल हेमंत राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलने झाली आहे सुरुवात. अकाउंट ओपन झालाय शिरोणे टीमचं. 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि या 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथून मेहबूब शेखला चांगली सुरुवात करून द्यावी लागणार आहे. अनिकेत एक यंगस्टर खेळाडू आहे या टीमचा, जिथे त्यांनी या शिरोणे प्रीमियर लीग मध्ये चांगली बॅटिंग केली होती. तो कमी चान्स मिळाले, ही संधी मिळाली तर संधीचा सोनं आता मात्र त्याला करावा लागणार आहे. यावेळेस बॉल हवेमध्ये आहे, त्या ठिकाणी एफर्ट चांगले पाहायला मिळाले. फक्त एक सिंगल रन, बॉल थांबलाय त्या ठिकाणी. 2 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. मेहबूब शेख आणि अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी गावदेवी शिरोणे टीम कडनं. हेमंत गोलंदाजीसाठी आहे. हेमंतला इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. 38 धावसंख्येचं तुम्ही टार्गेट जे ते डिफेंड करता, म्हणजे विकेट तुम्हाला भरपूर महत्वाचे असणार आहे. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येणार आहे. हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन आणखीन एक मिळणार आहे गावदेवी शिरोणे टीमला. टार्गेट कमी आहे, तुम्ही एक्स्ट्रा धावा जेवढं कमी खर्च कराल ना तेवढं तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. 50-55 धावसंख्या अशी तर एक वेगळी गोष्ट आहे, परंतु रणनीतीतून आखावी लागणारी. इथे समोरच्या दिशेला फटक्या खेळलेत अनिकेत यांच्या बॅटमधनं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. यंगस्टर आहेत या टीमचे. बॉल सीमारेषा पार. पहिला षटकार गावदेवी शिरोणे या टीमसाठी आलाय. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागलेली आहे 9 धावा दाफलकावरती. चांगला फटका पाहायला मिळाला, क्रॅकिंग षटकार पाहायला मिळाला. अनिकेत यांच्या बॅटमधनं 6 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. 9 धावा दाफलकावरती. हे मोठे फटके हे भरपूर महत्वाचे असणार आहेत. यावेळेस फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल समोर गेल्यानंतर एक सिंगल रन. 10 धावा दाफलकावरती. मेहबूब शेख आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. बॉल आतापर्यंत झालेत या ओव्हरचे 4, 3च झालेले आहेत. 3 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहेत. 10 धावा दाफलकावरती लागल्यात. राईट अप ओव्हर द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. एलिव्हेशनची कमतरता. लॉंग ऑफरला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आलेत. कॅच ड्रॉप झालेली आहे आणि या 2 धावा अगदी सहजरित्याने कंप्लीट देखील केलेल्या आहेत. टीमची धावसंख्या दाफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतील 12 धावा. 2 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहेत. 12 धावा बिनगडीबाद. चांगली सुरुवात गावदेवी शिरोणे टीमची पाहायला मिळते. मेहबूब शेख
आज एक वेगळीच इनिंग साकारावी लागणार आहे मेहबूब शेखला, कारण की प्रमुख फलंदाज बनला या टीमचा आज. यावेळेस भरपूर वेगाने हा बॉल, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. हा 1 रन साठी या बॉल गेला डिक्लेअर रिझन मध्ये. हा बॉल टीमची धावसंख्या 10 फलकामध्ये टोटल धावा 13 आपल्याला पाहायला मिळतात. 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ही टीम चांगली सुरुवात करून आतापर्यंत 13 या धावसंख्येवरती पोहोचलेली आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. राईट अबोव्ह द विकेट. शेवटचा बॉल बॅट अगोदर फिरली, बॉल नंतर निघून गेला. शेवटचा बॉल केला मिस. मेहबूब शेख या मॅच मध्ये अजूनपर्यंत तरी शांत पाहायला मिळालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. बिनगडीबाद गावदेवी शिरोणे संघ 13 धावा दाफलकावरती लागल्यात. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 25 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 25 धावसंख्येची गरज आहे. मच्छिंद्र स्मृती चषक 2025 ही स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. उशिराने आली, परंतु ही स्पर्धा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या भेटीसाठी आलेली आहे. मच्छिंद्र स्मृती चषक 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेट हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो ट्रॉफीच्या माध्यमातून. तर नवीन गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील आता सेकंड ओव्हर मध्ये ऐरोली एव्हेंजर्स या टीम कडनं. स्वप्नील गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळणार. समोर अनिकेत ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर पहिल्या ओव्हरची सुरुवात जी झाली होती वाईडने, ती सुरुवात दुसऱ्या ओव्हर मध्ये पाहायला मिळते आपल्याला. वाईडने सुरुवात केलेली आहे. एक्स्ट्रा धावा तुम्हाला कमी खर्च करावे लागणार आहेत. मी वारंवार तेच सांगू, कारण की तुमच्याकडे टार्गेट कमी आहे डिफेंड करण्यासाठी. राईट अराउंड द विकेट. यावेळेस समोर लोअर फुल टॉस होता, बॉल बाउंड लाईनच्या बाहेर चाललाय. हा षटकार आलाय अनिकेत यांच्या बॅटमधनं. लोअर फुल टॉस बॉल त्याला मात्र कन्वर्ट केलं 6 या धावसंख्येमध्ये. आणि दुसरा षटकार अनिकेतच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या टोटल लागलेली आहे 20 धावा. टार्गेट अगदी सोपं झालं. आता 18 धावसंख्येची गरज असणार. 17 चेंडू 18 धावा. टार्गेट अगदी सोपं झालं गावदेवी शिरोणे या टीमसाठी. 17 चेंडू 18 ची गरज. बॉलर पुन्हा एकदा तयार. यावेळेस आणखीन एक बॅकफूट वरती जाऊन पंच केला बॉलला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका खेळलाय. फॅन्टास्टिक स्ट्रोक अनिकेत यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. बॉल सीमारेषा पार. 6 धावा षटकार. आता अवघ्या फक्त 12 धावसंख्येची गरज आहे. या 2 षटकाराने मात्र या मॅचची हवाच काढून दिलेली आहे. आता 16 बॉल मध्ये 12 धावा कंप्लीट करायच्या. दिसण्यावरती जाऊ नका अनिकेतच्या. मनगडामध्ये भरपूर ताकद आहे या फलंदाजाच्या. आणखीन एक फुल टॉस बॉल आहे, कन्वर्ट करायचं होतं 6 या धावसंख्येमध्ये. स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने जात आहेत. तोपर्यंत 2 धावा मात्र अगदी सहजरित्याने कंप्लीट करतील. आता 10 धावसंख्येची गरज असणार आहे या मॅच मध्ये. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 या धावसंख्येची गरज असणार आहे टीम गावदेवी शिरोणे या टीमला दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. चला आणखीन एक फटका चांगला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी बॉल थांबला. एक सिंगल रन. मेहबूब शेख यांच्याकडे आता चांगली संधी आहे, कारण की इथून पुन्हा एकदा चूक झालेली आहे. टार्गेट तुमच्याकडे कमी आहे, धावा कमी राहिल्यात आणि तुम्ही ओव्हर थ्रोच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या माध्यमातून धावा जर खर्च कराल तर गावदेवी शिरोणे जास्त वेळ घेणार नाही. 30 झालेत. आता 16 बॉल आहेत आणि 16 बॉल मध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. 16 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे. एखादा मोठा फटका मॅच याच ओव्हर मध्ये संपून जाऊ शकते. गोलंदाज तयार. 16 मध्ये 8 ची गरज. फुल टॉस बॉल आहे, त्याला फुल टोल केलाय अनिकेत यांच्या बॅटमधनं. हा 4था षटकार पाहायला मिळतोय. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. अनिकेत 2 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि 2 धावसंख्येची गरज आहे. राईट अमोद द विकेट. गोलंदाज. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु डिक्लेअर रिझन मध्ये फक्त एकच सिंगल मिळणारा. स्कोर झाला लेवल आणि आता शेवटची 1 धाव शिल्लक आहे. चला टॉस साठी या आपण प्लीज विनंती करतोय. साई एकवीरा ऐरोली टीमचे कॅप्टन, आपण टॉस साठी यायचं आहे. तर 12 बॉल मध्ये 1 धावसंख्येची गरज आहे. औपचारिकता फक्त शिल्लक असणार आहे. 12 बॉल 1 ची गरज या मॅच मध्ये. मेहबूब शेख
एक षटकार जर ठोकला तर पुढच्या मॅच मध्ये त्यांचाही आत्मविश्वास वाढेल. त्यांच्या बॅटला बॉल व्यवस्थितपणे लागलेला नाहीये या मॅच मध्ये. त्यांच्या बॅटमध्ये एक षटकार आला तर नेक्स्ट मॅच साठी तेही चांगली बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतील. परंतु तोही बॉल मात्र वाईट टाकला. पहिल्या ओव्हरची सुरुवात वाईट, दुसऱ्या ओव्हरची सुरुवात वाईटने, तिसऱ्या ओव्हरची सुरुवात वाईटने आणि विजयी झालाय संघ. पहिला सामना जिंकलाय गावदेवी शिरोने टीमने. त्यांना देऊया हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया आम्ही त्यांचं. आणि त्याचबरोबर हार्ड लक टीम ऐरोली अवेंजर संघ, खूप चांगला खेळ तुम्ही साकारलात, परंतु तुम्हाला भरपूर सारे